पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला, हा चांगला आहे, ते 15 मिनिटाचं आहे. नाहीतर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही, एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं. आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार. आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं. दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की 6,000 रुपये तुम्हाला मिळाले ना. ते मिळाले. मग ते पण लक्षात घ्या, समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं 1 लाखाचं खत घेतलं, खतावर जीएसटी किती आहे? 18%. म्हणजे 1 लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात? 18,000 कोणाच्या खिशात? आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात? मग उरलेले 12,000 कोणाच्या खिशात? करा करा, त्यांचा उद्घोष करा. अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत. ही राजवट तुम्हाला परत पाहिजे? मग महिलांचा अपमान करणारी राजवट, शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट, बेकारी वाढवणारी राजवट. 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ. 80 कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ, त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगार द्या, त्यांना अभिमानाचं जीवन द्या. आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी, ही गॅरंटी कसली? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका होगा. पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून, पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही, झुकला नाही, तुम्ही लढत राहिलात आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात. मग ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे, जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या 1-2 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल. केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, मी देतोय, माझं वचन आहे. एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी, होय करून दाखवलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य, आहोत 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं, ते आज सुद्धा चालू आहे. आरोग्य व्यवस्था असेल, नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही ॲफिडेव्हिट केलं ना, तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा, तुम्हाला काय निवडायचं ते. आणि एकच शेवटचा मुद्दा, तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची, ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचं आहे. काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत का काय त्यांनी देश चालवणार का? नाही, आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार. तुम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही. आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे. आणि आज जे खासदार तुमच्यासमोर उभे राहिलेले आहेत उमेदवार म्हणून, त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातले उद्योग जो आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात? किती वेळा बोललाय? आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये. अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे तिकडे गेले असतील, त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये. जर का ते फुटलं तर कपाळ करंटे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल. अरे यांना हरवण्याची संधी आली होती, पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली. तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये. मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, शिवसेना प्रेमी आहात ना? मग आपले एक सुद्धा मत तिकडे तिकडे जाऊ देता कामा नये. आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग, ही वेळ आता नाही, तुला मी मत देणार नाही. माझं मत यावेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे. आणि ही हुकुमशाही इथल्या इथेच आपण गाडून टाकण्याची आपल्याला आता गरज आहे. आणि मला वाटतं एकदाच फक्त हात वर करून, काल जो एक मुद्दा मांडला होता, ती कोणती घोषणा? हा जरा द्या ना जोरात. पुढची, अरे जय भवानी, जय शिवाजी. आणि हा भवानी मातेबद्दलचा असलेला आकस
आकस त्याला सुद्धा आज आपल्याला मूठ माती द्यायची आहे आणि भवानी मातेचं तेज काय असतंय ते त्या आपल्या महाराष्ट्र द्वेष्ट्या सरकारला दाखवून देऊ ही शपथ घेऊ आणि बळवंतरावांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ हीच एक खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.